नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी शाला अर्थ प्रणालीमध्ये ई-केवायसी कशी करावी म्हणजे ती एक जी प्रक्रिया आहे, छोटीशी प्रक्रिया आहे, की ज्यांना अतिशय सगळेजण या ठिकाणी कामात लागलेले आहेत. पहा आपण काय होतं ना, बऱ्याच ठिकाणी बातम्या वाचल्या, आता शिक्षकांना पगार नाही मिळणार वगैरे अशा काही गोष्टी नसतात. मित्रांनो, काही डॉक्युमेंटची जी गरज असते, ते डॉक्युमेंट्स जर आपल्याकडे असले, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं या कृती याची एक आपल्याला शाला अर्थ प्रणालीच्या 2.0 या प्रणालीमध्ये करायची आहे आणि याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत. आणखी एक महत्त्वाची एक सूचना आहे, की या ठिकाणी आपले पगार बिल आपले बांधव जे आहे ते इतर ठिकाणी बनवतात. जर आपण पगार बिल स्वतः बनवत नसाल किंवा आपल्याला ते येत नसेल, तर माझी शाळा माझे कार्यालयाच्या वेबसाईटवर एक पगार बिल नावाचा कोर्स आपण अपलोड केला आहे. अगदी बरेच जण शिकलेत मित्रांनो. जर आपल्याला सुद्धा हा कोर्स करायचा असेल, तर नक्कीच स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसत आहे, त्या नंबरवर मला तुम्ही संपर्क करा. पूर्ण पगार बिल तुम्हाला स्वतःला तयार करता येईल, याची खात्री या ठिकाणी मी देतो. अगदी आता या प्रणालीमध्ये आपल्याला कशी ई-केवायसी अपडेट करायची माहिती पाहण्यापूर्वी जर आपण चॅनलला आता सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. चला बघूया मित्रांनो, आता या प्रणालीमध्ये आपल्याला ई-केवायसी करायची आहे. तर यासाठी अतिशय जो महत्त्वाचा गोष्ट असणार आहे आपलं, तर ते असणार आहे बँक खातं. बँक ई-केवायसी प्रमाणपत्र. बघा, बँक ई केवायसी प्रमाणपत्र कोण देतं? तर ही बँक देते. अगदी एक त्याचा एक नमुना सुद्धा आहे, जो मॅन्युअली भरून त्याच्यावर बँकेची सही शिक्का आपण आणू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जे तुम्ही थंब देऊन एखादे तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असेल ना ई केवायसीचं बँकेने दिलेलं, ते सुद्धा याला ग्राह्य धरता येतं. काही जण या पीडीएफ मध्ये त्यांचा रद्द केलेला चेक किंवा पॅन कार्ड ह्या गोष्टी सुद्धा अपलोड करतात. हा नमुना जर तुम्हाला पाहिजे असेल, तर माझी शाळा माझे कार्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला तुम्ही जॉईन करा. त्याला मी हा नमुना तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे. हे प्रमाणपत्र असणार आहे आणि हे प्रमाणपत्राचं जे पीडीएफ असणार आहे, याची साईज करावी लागणार आपल्याला 512 केबी. या साईजच्या वर जर आपली फाईल जर झाली, तर ती आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करता येणार नाही किंवा ती स्वीकारणार नाही. त्या अडचणी तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. तर 512 केबी या साईज मध्येच ती पीडीएफ आपली असणं गरजेचं आहे. मग ही 512 केबी कशी करायची? तर क्रोम ब्राउझरला तुम्ही जा आणि पीडीएफ रिड्युसर नावाचं, कॉम्प्रेसर नावाचं एक त्या ठिकाणी सुविधा असते, एक वेबसाईट असते. त्या वेबसाईटला तुम्हाला ती पीडीएफ तुमची अपलोड करायची आहे. त्या ठिकाणी तिला कॉम्प्रेस करून घ्यायचं आणि कॉम्प्रेस केलेली फाईल नक्कीच तुमची 512 केबीच्या आत येणार आणि ती तुम्हाला अपलोड करायला लागणार आहे. ही होती मित्रांनो प्राथमिक माहिती. अगदी ज्यावेळेस तुमच्याकडे ही पीडीएफ तयार असणार आहे, प्रत्येक कर्मचाऱ्याची तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपला सेव्ह ठेवायला लागणार आहे एखाद्या फोल्डरमध्ये. आता याची कृती कशी असणार आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. तर चला, शालार्थ प्रणालीचं लॉगिंगचं पेज तुम्हाला माहितच आहे. बघा, युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड या 3 गोष्टी आपल्याला भरायला लागतात आणि नंतर आपल्याला सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर आपण काय करतो, त्या ठिकाणी लॉगिंग होतं आणि या पद्धतीने एक वेब पेज तुमच्या समोर ओपन होतं, ज्यामध्ये शालार्थ 2.0 आहे, वर्क लिस्ट आहे आणि रिपोर्ट आहे. या 3 टॅब तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. तर तुम्हाला जायचं आहे ते शालार्थ 2.0 मध्ये. अगदी लक्षात घ्यायचं आहे, इथे सुरुवात ती होणार आहे, की यामध्येच ती आपल्याला ई केवायसी अपडेशनची टॅब आपल्याला उपलब्ध होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही या 2.0 ला या ठिकाणी क्लिक करता, त्यानंतर या पद्धतीने एक इंटरफेस त्या वेबसाईटच्या पेजचा ओपन होईल आणि यामध्ये सगळ्यात या ठिकाणी ऑथेंटिकेशन ही टॅब तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. ऑथेंटिकेशन टॅबला क्लिक केल्यानंतर खाली दिसत आहे तुम्हाला एम्प्लॉईज ई केवायसी टॅब. ओके, या एम्प्लॉईज ई केवायसी टॅबला तुम्हाला क्लिक करायला लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही यावर क्लिक करता ना, त्यावेळेस या पद्धतीने एक इंटरफेस ओपन होतं, एक वेब पेज तुमच्या समोर ओपन होतं, की ज्यामध्ये तुमच्या शाळेमधून, तुमच्या ज्युनियर कॉलेजमधून जे काही पगार घेणारे शिक्षक असतील, शिक्षकेतर बांधव असतील, या सगळ्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसते आणि या ठिकाणीच आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. लक्षात घ्या, आता ह्या गोष्टी अगदी काळजीपूर्वक आणि हळुवारपणे करायची, अगदी घाई करायची नाही. ज्यावेळेस हे पेज तुमच्या पुढे ओपन होतं, तुमच्याकडे डेटा असला पाहिजे, कर्मचाऱ्याचं पासबुक, त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड. कारण या गोष्टी बघा, इथे पहिले आहे बँक नेम, ब्रँच नेम, IFSC कोड, अकाउंट नंबर. या गोष्टी तुम्हाला त्यांच्या ऍक्च्युअली कागदावरून व्हेरीफाय करून घ्यायचे, यात काही कुठला बदल झाला का, नाही का? जर यामध्ये बदल झालेला दिसेल, बहुतेक तर नाही होणार, कारण या गोष्टी सगळ्या अपडेट आपल्या असणार आहे. इन केस एखाद्याचा पॅन नंबर वगैरे बदललेला असेल, तर तुम्ही या एनी रिव्हिजन ही जी टॅब आहे, यातल्या येस वर क्लिक केलं तर ती गोष्ट तुम्हाला अपडेट करता येईल. आधार कार्ड वगळता त्याचं पॅन कार्ड वगैरे तुम्हाला अपडेट करता येऊ शकतं, पण हे याचं तुम्हाला काही काम पडणार नाही.
आता वळूयात आपण ई केवायसी प्रमाणपत्र अपलोड या प्रक्रियेकडे. बघा इथे नाव असतील, मी मुद्दाम हाईड या ठिकाणी केलेले आहेत आणि छोटी विंडो या ठिकाणी असते, त्याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे, म्हणजे अशी बरोबरची खून करायची. त्या म्हणजे ज्या कर्मचारी, समजा माझं नाव बसवेश्वर आखाडे, तर मी काय करेल, या विंडोजमध्ये टिक करेल, म्हणजे माझं नाव त्या ठिकाणी सिलेक्ट होईल. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी चूज फाईल हे ऑप्शन दिसत आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल. ज्यावेळेस तुम्ही चूज फाईलला क्लिक करता, त्यावेळेस तुमच्या डेस्कटॉपला जी फाईल ठेवलेली असते ना, आपण बसवेश्वर आखाडे नावाची PDF करून ठेवली असणार आपण ई केवायसीची, त्या फाईलला तुम्हाला सिलेक्ट करायचं, त्या ठिकाणी ओपन म्हणायचं, म्हणजे ती फाईल तुमची ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. आणि एक प्रिव्ह्यू नावाची एक छोटी टॅब तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. ज्यावेळेस तुम्ही या प्रिव्ह्यू टॅबला क्लिक कराल, तर त्यावेळेस अपलोड केलेली फाईल बरोबर आहे की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येऊ शकतं. आणि तसंच करा, ज्यावेळेस तुम्ही अपलोड करताना चूज करून फाईल अपलोड होती, त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यू केलाच पाहिजे, की या प्रिव्ह्यू मध्ये आपण जो काही डेटा अपलोड केला तो करेक्ट ठिकाणी हे आपल्याला पाहता येणार आहे. तो डेटा केल्यानंतर तुम्हाला आता पुढील कृती करावं लागणार आहे. बघा खाली टॅब दिसत आहे, व्हॅलिडेट, सिलेक्टेड, फॉरवर्ड आणि बॅक. सुरुवातीला काय करायचं आपल्याला, ही प्रक्रिया पूर्ण झाली अपलोडिंगची, की या व्हॅलिडेट या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे, या बटनाला तुम्हाला सिलेक्ट क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक छोटीशी असं चक्र फिरायला लागेल, म्हणजे त्याचं व्हॅलिडेशन प्रक्रिया त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुरू होईल आणि थोडा वेळ घेऊ शकते. एखाद्या वेळेस याच्यात एरर सुद्धा येऊ शकतात. असं झाल्यास घाबरून जाऊ नका, पुन्हा एकदा ती प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीची घाई करू नका, अतिशय सावकाश पद्धतीनं ही प्रक्रिया करावी लागणार आहे. आज तर मला वाटते काही कधी कधी शालार्थ प्रणालीच्या वेबसाईटलाच थोडा एरर आहे, त्यामुळे एखाद्या वेळ सुद्धा ही गोष्ट या ठिकाणी घेऊ शकते. असं एकदम त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊन न जाता ही प्रक्रिया पार पडू द्यायची आणि सगळ्या शेवटी तुम्हाला सेव्ह मेसेज असा या ठिकाणी सेव्ह सक्सेसफुली वगैरे मेसेज येणार आहे. आणि त्या कर्मचाऱ्याच्या नावापुढे मग जिथे पेंडिंग स्टेटस दिसत होतं ना, त्या ठिकाणी व्हॅलिड असं स्टेटस तुम्हाला दिसेल, हिरव्या याच्यात त्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसेल. अगदी सोपी प्रक्रिया या ठिकाणी होती. म्हणजे काय करा, कर्मचाऱ्याच्या नावापुढे टिक करा, त्यानंतर त्यांची फाईल चूज फाईलवर क्लिक करून त्यांचं ती केवायसी PDF अपलोड करा, रिव्ह्यू करा आणि व्हॅलिडेशन सिलेक्टेड या बटनावर क्लिक करा आणि ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. म्हणजे ती प्रक्रिया पूर्ण झाली की ऑटोमॅटिक ती व्हॅलिड त्या ठिकाणी होईल. आणि नंतर जेव्हा तुम्हाला सगळ्या कर्मचाऱ्यांचं झालं, त्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला टिक करून या ठिकाणी फॉरवर्ड बटनावर क्लिक करून हा डेटा आपल्याला आपल्या वरिष्ठांकडे पेयुनिटकडे पाठवायचा असतो. परंतु ही सगळी प्रक्रिया सगळ्यांची पूर्ण करा, किंवा एक एक सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. पण काळजी घ्यायची आहे की अपलोड केलेला कागद हा बरोबर असला पाहिजे. प्रिव्ह्यू पाहणं तेवढंच गरजेचं. अगदी सोप्या पद्धतीनं ही प्रक्रिया या ठिकाणी आहे. गरज आहे ती केवायसी प्रमाणपत्राची. ठीक आहे, इथपर्यंत या गोष्टी झाल्या म्हणजे नक्कीच तुमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं व्हॅलिडेशन पूर्ण होणार आहे. मित्रांनो, काय होतं ना, अगदी सहज सोप्या प्रक्रिया असतात, परंतु काही काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जात नाहीत. याच्यासाठीच आपण माझी शाळा माझे कार्यालयाच्या वेबसाईटवर पगार बिल कोर्स सुद्धा केलेला आहे. तो कोर्स सुद्धा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पगार बिल करताना तुम्हाला कोणती अडचण या ठिकाणी येणार आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक जरूर करा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. चला थांबतो, भेटूया पुन्हा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.